ओके, ही कळसुबाईची स्टोरी आहे. म्हणजे आम्ही संपूर्ण कळसुबाई शिखरावर आम्ही फक्त चौघच होतो. मला माझे पाय दिसत नव्हते टॉर्चमध्ये, एवढा अंधार होता. आणि जसं आम्ही खाली उतरायला चालू केलेलं पुढच्या 15 मिनिटामध्ये भयान अंधार. कधी अशी अलिखित स्टोरी की जिथे तुला त्या जागेपेक्षा जास्त त्या जागची लोकांनी तुझं ते ट्रिप एकदम अमेझिंग केलं आणि ते एकदम तुझ्या आता डोक्यात मनात भरलंय आणि तू ते नेहमी कॅरी करतो तुझ्यासोबत. ओके, ही कळसुबाईची स्टोरी आहे. म्हणजे मी उभ्या आयुष्यात कधी ट्रेक केलं नव्हतं आणि आम्ही असं लॉकडाऊनमध्ये बसलेलो, मी आणि दशांकित होतो माझा मित्र. तर आम्ही दोघांनी ठरलं तर कुठेतरी जाऊन येऊया. तर लॉकडाऊनचा सेकंड वीक होता, पूर्ण महाराष्ट्र बंद. आम्ही म्हटलं चल कुठेही गेलो तरी जास्त गर्दी नसेल, तर म्हटलं चल आपण कळसुबाईला जाऊया. आउट ऑफ नोवेअर दोघांच्या विचारात आला की हायेस्ट पिक करूया महाराष्ट्राचा. कळसुबाईला गेलो आणि जेव्हा आम्ही बारी गावाच्या एंट्रन्सला पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की लॉकडाऊनमुळे ट्रेकिंग बंद आहे आणि जर तुम्हाला कळसुबाईच्या आवारात बघितलं तर तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये पर पर्सन फाईन आहे. आता आम्ही दोघं निराश होऊन तिथेच होतो. म्हटलं काय करूया. आणि तेवढ्यात तिथे आम्हाला एक बाईक दिसली ज्याच्यावर MH04 लिहिलेलं आहे. म्हटलं अरे इथं आपल्या ठाण्याची गाडी आहे. तर त्यांना विचारलं की दादा आम्हाला कळसुबाईला जायचं आहे. तर ते बोलले कुठून आले तुम्ही? म्हणजे मुंबईवरून. तर इथे सांगू नका कुणाला मुंबईवरून आले तुम्ही, कारण इथे पळवत आहेत त्यांना. मग ते आम्हाला त्यांच्या गावी घेऊन गेले वारंगुशीमध्ये. ते म्हटले की तिथे आमचे काही दादा आहेत जे गुरांना वगैरे चरायला वर घेऊन जातात, ते तुम्हाला घेऊन जातील. तर त्यापैकी प्रीतमदा म्हणून जे होते त्यांनी आम्हाला एका अशा ऑफबीट रस्त्याने कळसुबाईच्या पीक पर्यंत घेऊन गेले. आणि बेस्ट गोष्ट जी झाली म्हणजे आम्ही संपूर्ण कळसुबाई शिखरावर आम्ही फक्त चौघच होतो. मी, दशांकित, प्रीतम दादा आणि त्यांचे अजून एक मित्र होते बस. आणि आयडियली माणसं 3:30, 4:30 पर्यंत खाली उतरायला चालू करतात, का तर खाली जंगलाचा अंधार असतो. आम्ही 6:30 ते 7 पर्यंत वरच होतो. आणि जसं आम्ही खाली उतरायला चालू केलेलं पुढच्या 15 मिनिटामध्ये भयान मला माझे पाय दिसत नव्हते टॉर्चमध्ये, एवढा अंधार होता. पण त्या दादांनी, प्रीतमदा आणि त्यांना संपूर्ण रस्ता पाठ होता. म्हणजे आणि त्यात मी फार टॉप क्वालिटीचे शूज घातलेले, पण पावसामुळे सगळीकडे शैवाळ आलेला आणि संपूर्ण कळसुबाईचा रस्ता असा घसरडा झालेला. त्यांनी संपूर्ण ट्रेक उतरताना त्यांनी माझा हात पकडून मला उतरवला आहे. 4 ते 4.5 तास त्यांनी मला इथून उतरवलं आहे. त्यात आम्ही म्हटलं की अरे दादा मला हा रस्ता आठवतोय, आपण इथून आलो, जो भंडारदाराचा इथून एंट्रन्स. बोलता नाही इथून नाही, तिथं आता वाघ असतात. मी बोललो अरे बापरे. मग त्यांनी पूर्ण वळसा घालून मग शेवटी आम्ही जी 7 वाजता उतरायला सुरुवात केलेली, त्यांनी आम्हाला रात्री 11:30 वाजता सेफली दोघांनी आम्हाला वारंगुशी गावात येऊन सोडलं. कमाल. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचे फार आभार मानले. आणि बस त्याच्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, पण नक्की जेव्हा ते भेटतील त्यांनाही आम्ही लक्षात असू, आम्हाला तर ते अगदीच आवर्जून लक्ष. आणि अशा प्रकारे त्यांच्यामुळे आम्ही फार सुखरूपरित्या घरी पोहोचलो. आणि ही होती बोलताना की अलिखित कळसुबाईची माझी स्टोरी. सुंदर. कधी कधी लोकल्सला जितकं माहिती असतं त्या जागेबद्दल, नो हॉटेल, नो रिसॉर्ट, आय थिंक कॅन कम्पेअर दॅट. तर खूपच एक प्रॉपर रॉ एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स. हा, कारण हॉटेल्सवाले वगैरे कदाचित तुम्हाला तेव्हाच घेऊन जातील जेव्हा त्यांच्याकडे क्लायंट्स येतील, सो कॉल्ड क्लायंट्स येतील. ट्रेकला कोणतरी आलं तर ते वर घेऊन. पण ही इकडची जी लोकल माणसं असतात त्यांच्यासाठी ते डेलीच आहे. एखादा कोणतरी गुरं चरायला वर घेऊन जात असेल, त्याची समजा एखादी गाय रस्ता भटकली तर तिला शोधत तो गेला, तेवढा त्याला कळलं अरे इथून पण एक रस्ता आहे जो वर जॉईन होतो. मग त्याला तो रस्ता फक्त त्यालाच माहिती आहे. तर जस्ट इन केस या नॉर्मल वेला जर उद्या काही प्रॉब्लेम झाला कोणत्याही प्रकारचा, तर ही नोज अ सेकंड पाथ ज्याच्याकडून सेफली आपण जाऊ शकतो. तर लोकल माणसं सगळ्यात बेस्ट असतात अशा ट्रॅव्हल करण्याच्या बाबतीत. मस्त. थँक्यू सो मच शेअर केल्यावर.